नमस्कार. आपल्या देशात काही ठराविकच राजे होऊन गेले, म्हणजेच शिवाजी महाराज किंवा महाराणा प्रताप, यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे देशासाठी, राष्ट्रासाठी अर्पण केलं, बलिदान दिलं. पण आपले बहुतांश जे राजे होते ना, त्यांनी मात्र आपलं आयुष्य अय्याशीत, ऐशोआरामात जगले. आणि त्याचे जे दुष्परिणाम आपल्या देशाला, आपल्या समाजाला भोगावे लागले, ते आजही आपल्याला भोगावे लागतात. या राजांनी एवढाच विचार केला की मला संपत्ती मिळाली पाहिजे, मला माझे राजवाडे बांधता आले पाहिजे, माझ्याकडे सोनं पाहिजे, चांदी पाहिजे, नाणं पाहिजे, त्याचप्रमाणे मोती पाहिजे, हिरे पाहिजे, आणि मला मात्र सुखात जगता आलं पाहिजे. एवढाच या सगळ्या राजांनी विचार केला आणि त्याप्रमाणे ते जगले सुद्धा. परंतु या राजांनी कधीच विचार केला नाही की अरे आपल्याला आयुष्यात काही चॅलेंजेस येऊ शकतात, आपल्यावर कोणी आक्रमण करू शकतं, आणि त्यांनी आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी सुद्धा काही समस्या येऊ शकतात, चॅलेंजेस येऊ शकतात, याबद्दल हे कधी विचारच करू शकले नाही. आणि दुर्दैवाने त्यामुळे आजही आपण त्यातल्या काही समस्या भोगत आहोत. ह्या राज्यांनी जेव्हा ह्यांच्या शेजारच्या राजांनी, किंवा त्याला आपण इस्लामिक आक्रमण म्हणतो, ज्यात मोगलांनी आक्रमण केलं, ब्रिटिशांनी आक्रमण केलं, त्यावेळी सुद्धा हे राजे जागरूक नव्हते. ह्यांचा फंडा क्लिअर होता की मला ऐशोआरामात जगायचं आहे, मला पैसे हवेत, मला अय्याशी करायची. आणि त्यामुळे शेजारी जरी अतिक्रमण झालं किंवा आक्रमण झालं तरी सुद्धा हे निद्रिस्त असायचे, ह्यांना त्याचा थांगपत्ताच नसायचा. आणि जेव्हा यांच्यावर आक्रमण व्हायचं तेव्हा हे गुलामगिरी पसंत करायचे, कारण ह्यांना ऐशोआरामात जगायचं होतं. मित्रमैत्रिणींनो, ह्यात आपल्या देशाची 1000 वर्ष गेली. इस्लामिक जे आपल्यावरती रूल झाला तो साधारण 700-800 वर्ष झाला. त्यानंतर ब्रिटिश हे 150-200 वर्ष यांनी आपल्यावर राज्य केला. आता आपण ह्या अशा प्रकारच्या गुलामगिरीतनं बाहेर पडलो. अशा प्रकारचा शत्रू आता आपल्याकडे इमिजिएटली आपल्याला त्याला फेस करावं लागत नाही. परंतु खऱ्या अर्थाने आपले सगळे शत्रू संपले आहेत का? खऱ्या अर्थाने आपले शत्रू थांबले आहेत का? तर अशा प्रकारचे थांबले असले तरी काही वेगळ्या प्रकारे शत्रू आपल्या घरामध्ये आलेले आहेत. आणि मी म्हणतोय घरामध्ये नाही तर आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये तो शत्रू आहे. मित्रमैत्रिणींनो, हा शत्रू आहे अर्थातच मोबाईल. आणि जेव्हा हा आपल्या मोबाईल हातात असतो तेव्हा आपण अगदी पूर्वीच्या राजांसारखे वागायला लागतो. आपली बुद्धी ही गुंग होऊन जाते. आपल्याला आजूबाजूचं काहीच सुधरत नाही. आजूबाजूच्यांना जो त्रास होतोय, आजूबाजूच्यांना कुठल्याही प्रकारच्या चॅलेंजेस येत आहेत, ते आपल्याला लक्षातच येत नाही. कारण आपण जसे आधीचे राजे ऐशोआरामात अय्याशीत जगायचे, तसे मोबाईल हातात आलो की अगदी आपण त्याच अवस्थेत जातो. आणि मग आपल्याला जे चॅलेंजेस येतात, आजूबाजूच्यांना जे चॅलेंजेस येतात, त्याबद्दल आपण जागरूकच नसतो. मित्रमैत्रिणींनो, कुठल्याही प्रकारची गुलामगिरी ही माणसाला, समाजाला घातकच असते. आज आपण मोबाईलचे गुलाम झालो आणि त्यामुळे आपल्याला फिजिकल, इमोशनल, सोशल लेवलवरचे चॅलेंजेस येत आहेत. आपण फिजिकल, इमोशनल आणि सोशल लेवलवर डिपेंडंट झालो, ते मोबाईलवर झालो. थोडक्यात इंडिपेंडंट नाही आहोत. म्हणजे काय म्हणाल तर अनेक जण दिवसभर व्यायाम करत नाही. का? कारण मोबाईल. अनेक जण मानसिक दृष्टिकोनातून अस्वस्थ आहेत. का? तर मोबाईल. सामाजिक दृष्टिकोनातून तर बट्ट्या पोळत झालाय, कारण मोबाईल. तर मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जसं आपल्याला 1000 वर्षाचं हे जे पारतंत्र्यातनं आपण स्वातंत्र्य सैनिकांच्या मेहनतीमुळे, कष्टामुळे बाहेर पडलो, तसंच हा मोबाईल रूपी जो शत्रू आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे, प्रत्येकाच्या घरात आहे, त्याच्याशी लढण्यासाठी आपल्याला एक मोठी चळवळ करणं खूप गरजेचं आहे. आणि विदाऊट ही चळवळ आपण या शत्रूला नक्कीच नामोहरम करू शकणार नाही. कारण दिवसेंदिवस आपल्या ब्रेनवर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतोय. आणि एक महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट सांगतो, ती लक्षात घ्या. आपण मोबाईल हा आपल्यासाठी वापरतो, पण दुर्दैवाने आत्ता मोबाईल आपल्याला वापरतोय. आपल्याला त्याबद्दल जागरूक व्हायचं आहे. धन्यवाद.